चला आज बनवूया छोले मसाला। मी इथे कुकरमध्ये छोले शिजवून घेतले। तुम्ही इथे पाहू शकता की मी किती मऊ शिजवले। तर आजची ही रेसिपी थोडीशी हटके आहे, म्हणूनच शेवटपर्यंत पहा। चला मग ह्या पंजाबी रेसिपीला देऊया महाराष्ट्रीयन तडका। मी ही रेसिपी बनवणार आहे एकदम कमी तेलात। छोले म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर याचं उत्तम कॉम्बिनेशन आहे। त्याचबरोबर मी ह्या रेसिपीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट ॲड केले ज्याच्यामुळे ही रेसिपी अजूनच पोषक बनणार आहे। सर्वप्रथम मी फोडणीमध्ये जिरे आणि आवडीचे खडे मसाले टाकले। चला तेलात चांगले परतून घेऊ। मग घेतला एक बारीक चिरलेला कांदा। कांदा लाल होईपर्यंत परतायचा। नंतर टाकूया आपण बारीक चिरलेला टोमॅटो। आता ॲड करते सुका मसाला। याच्यामध्ये आहे भाजलेले खोबरे, भाजलेलेच पांढरे तीळ आणि भाजलेले धने। हे कॉम्बिनेशन भाजीला अतिशय उत्तम चव देते। पांढरे तीळ कॅल्शियमचा खूप छान सोर्स आहे, म्हणून मी व्हॅल्यू ॲडिशन म्हणून पांढरे तीळ टाकलेले आहेत। आता टाकते मी आलं लसूण पेस्ट। चला आता छान परतून घेऊ आपण। तर आलं लसूण पेस्ट मी मिक्सरमधून काढली नाही, मी ठेचून घेतली आहे। मी इथे कमीत कमी मिक्सरचा वापर केला आहे। मगाशी मी ड्राय मसाल्यामध्ये अजून एक मसाला ॲड केला होता, तो म्हणजे हा सुहानाचा छोले मसाला। आता आपण हा सगळा मसाला हळूहळू पाणी टाकून परतून घेऊ। त्याच्या आधी हळद आणि माझा घरचा मसाला ॲड करू। तर हा आहे माझा घरचा मसाला, कांदा लसूण मसाला। ह्याची चव कशालाच नाही। बरेच लोक तांबडी पूड ॲड करतात आणि त्याच्यामुळे ॲसिडिटी भयंकर वाढते, म्हणून मी ते कटाक्षाने टाळते। आता टाकूया शिजलेले छोले आणि लागेल तसे पाणी आपण टाकून घेऊ आणि हे पाणी आटू द्यायचे, त्याच्यावर झाकण ठेवायचे नाही, म्हणजे चव येते। तर झाला आहे आपला छोले मसाला तयार। तुम्ही बघू शकता मी पाणी किती आटवलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी टाका। पाणी टाकल्यानंतर ते थोडा वेळ आटू द्या। भाजीवर झाकण अजिबात ठेवायचे नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता मी किती पाणी टाकले। त्याच्यानंतर मी हे पाणी आटू देणार आहे। झाकण न ठेवता आटू दिले तर भाजीला खूप छान चव येते। तर तयार झालेत आपले छोले। या पद्धतीने नक्की करून पहा।